चला तर आज आम्ही निघालो आहे धारेश्वर येथे आमच्या कार्तिकचा नवस आहे. चला एकदा पेट्रोल टाकून घेतलं म्हणजे टेन्शन नाही. पेट्रोल भरून घेतलं आहे आम्ही. चला आता पुढील प्रवासासाठी. धारेश्वरची वाट जरा अवघडच वाटते आहे. आम्ही बाकीची मंडळी पिकअपमध्ये उतरवून ट्रॅक्टरमध्ये टाकले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे चिखल फार झालेला आहे. कसं तरी वाट अवघड आहे. वाट काढत जायचं. इकडे येण्याची आमची प्रथमच वेळ आहे. चिखल, गारा, आमची मंडळी बाकीचे ट्रॅक्टरमध्ये नेतात आहे म्हणून किती अंतर आहे आम्हाला काहीच माहीत नाही. रस्ता कसा आहे काय काहीच माहीत नाही. चाललो आहे. ते म्हणतात ना, देवाची वाट अवघड, तसा हा प्रसंग आहे. आम्ही या धरणावर येऊन थांबलो. बाकीची मंडळी मागून येतात. असा सुंदरचं निसर्गरम्य वातावरण छान. रस्ता अवघड असल्यामुळे आम्हाला इथेच उतरून जावं लागलं. आमचे सगळे मंडळी पायी निघाले. निसर्गाचा आस्वाद घेत सगळे पायी निघाले. मागून ट्रॅक्टर आले. ट्रॅक्टरमध्ये सामान असल्यामुळे ते आता व्यवस्थित ड्रायव्हर घेऊन येतील. आमचे मित्र बाकीचे लहान मुलाबाळांसाठी आहे. बस आनंद आहे. एन्जॉय करतात. अजून किती दूर जावं लागेल माहीत नाही. शेवटी आम्हाला स्वयंपाक करण्यासाठी जागा मिळाली. आम्ही तिथेच थांबलो. इथून धारेश्वर मंदिर अजूनही दूर आहे. सगळी मंडळी चूल पेटवली. स्वयंपाकाची सुरुवात करत आहे. बाकी बसून राहिले. छानसे निसर्गरम्य वातावरण. डाळबट्टीचा कार्यक्रम. आता आम्ही निघालो पाण्याच्या धबधब्याकडे. त्यालाच धारेश्वर धारकुंड असे नाव आहे. इथे दर वर्षी श्रावण महिन्यात बरेचसे भक्त येतात. पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा बोलले जाते. हे वाहणार पाणी, हे वातावरण. चला आता जवळच आमचे मित्र, मी, छानसं असं वातावरण. बाकी मंडळी शेवटी आम्हाला ते दिसलंच. त्याच्या आतुरतेने आम्ही वाट पाहत पाण्याचा धबधबा. अतिशय सुंदर. मी पूजेचं साहित्य घेतले. निघालो मंदिराकडे.
मंदिर म्हणजे गुहा आहे ती, त्या गुहेत शिवलिंग आहे. बाकीचे लोक पण मनसोक्त आनंद घेतात. इथे फार लांब लांबून लोक येतात. या धबधब्याखाली आंघोळ केल्याने इडापिडा निघून जाते अशी आध्यात्मिक आहे. चला आता आपण गुफेमध्ये शिवलिंगाचे दर्शन करू. जय शिवशंकर, जय भोलेनाथ. धबधब्याच्या एकदम जवळ आल्यावर इथे आहे शिवलिंग. हा बघा धबधब्याचा जवळून नजारा, छान वाटतंय. सगळी मंडळी तिकडे गेल्यामुळे मग मी ते स्वयंपाकासाठी आलो. आमचे सासरे स्वयंपाक करत आहे. मी पण मदत करायला लागलो त्यांना. स्वयंपाक रेडी झालेला आहे. जेवण झाले आहे काहींची, आरामशीर बसले आहे जेवण करून. आमची मंडळी श्रुती, मुलांचा एन्जॉय. आजचा दिवस फार त्यांच्यासाठी आनंदी गेला. हा आहे आमचा कार्तिक, त्याचा नवस, त्याच्यामुळेच हे सगळं घडत आहे. सगळ्यांची जेवणे आटोपली आहे. आता परतीचा प्रवास सगळं आवरून आम्ही घरी निघत आहे. तर आम्ही आता निघत आहोत घरी. असा हा आमचा एक दिवस, श्रावण महिन्याचा पहिला सोमवार. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटावं पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.